आज आपण इतिहासाचा पुढचा पाठ बघणार आहोत. पाठाचं नाव आहे भारतीय स्वातंत्र्याचे पहिले युद्ध, ज्याला आपण 1857चा उठाव या नावानं ओळखतो. तर साधारण आत्तापर्यंत आपण एक 5 प्रकरणं बघितलेली आहेत इतिहासाची, की ज्या 5 प्रकरणांमध्ये साधारण 1757च्या प्लासीच्या लढाईपासून ते साधारण 1843 पर्यंत इंग्रज शीख शेवटचा संघर्ष इथपर्यंतचा भाग आपण बघितलेला आहे, की ज्या साधारण या 90 वर्षाच्या कालखंडामध्ये इंग्रजांनी कशा पद्धतीनं भारतामध्ये साम्राज्य विस्तार केला आणि ज्याच्यामध्ये मग पहिल्यांदा प्लासीची किंवा बक्सारची लढाई, त्याच दरम्यान फ्रेंचांचा पराभव, मग टिपू सुलतान याचा पराभव, मराठ्यांचा पराभव आणि मराठ्यांच्या नंतर शिखांचा पराभव, अशा या 4 संघर्षानंतर आपण आज जो भाग बघणार आहोत तो म्हणजे 1857चं बंड. म्हणजे साधारण 1757ची प्लासीची लढाई आणि 1857चा हा कालखंड म्हणजे बरोबर 100 वर्षानंतर आपल्या देशामध्ये इंग्रजांच्या बरोबर एक संघर्ष झाला आणि ज्या संघर्षामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात सुद्धा झालेली आपल्याला दिसून येते. तर 1857चं बंड या पाठामध्ये पहिल्यांदाच म्हणजे हे बंड का झालं, त्याच्या पाठीमागे कारणं नेमकी कोणती होती याचा थोडक्यात आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर साधारण 2 व्हॉइसरॉय पहिल्यांदा आपल्याला इथे परत एकदा उजळणीच्या रूपामध्ये थोडेसे लक्षात घ्यावे लागतील. त्याच्यामध्ये एक आहे लॉर्ड वेलस्ली, ज्यानं सहाय्यक सैन्य पद्धत अंमलात आणलेली होती, आणि दुसरा लॉर्ड डलहौसी, ज्यानं दत्तक वारस नामदूर धोरण किंवा त्याला आपण खालसा धोरण असं म्हणतो ते अंमलात आणलेलं होतं. तर आपण लॉर्ड वेलस्लीची तैनाती फौज पद्धत बघितलेली आहे, की ज्याच्यामध्ये साधारण इंग्रजांचं सैन्य भारतीय राजांनी पदरी बाळगायचं, त्या सैनिकांचा खर्च बघायचा, इंग्रजांना जमीन महसूल द्यायचा, स्वतःचं सैनिक काढून टाकायचं, एक वकील इंग्रजांचा दरबारात ठेवून घ्यायचा, त्या जो राजा किंवा जो संस्थानिक इंग्रजांची ही सहाय्यक सैन्य पद्धत स्वीकारेल त्या राजाने इतर कोणाशी करार करायचा नाही, म्हणजे मध्यस्थ म्हणून इंग्रज पाहिजेत तरच तो करार ग्राह्य धरला जात होता. तर अशा अनेक अटी त्या लॉर्ड वेलस्लीच्या तैनाती फौज पद्धतीमध्ये होत्या. आणि त्याबरोबरच लॉर्ड डलहौसी यानं आणलेलं दत्तक वारस नामदूर धोरण, खालसा धोरण, की ज्याच्यामुळे आपल्या देशातील जे संस्थानिक निपुत्रिक होते, ज्या संस्थानिकांना मुलगा वारस नव्हता, तर अशी राज्य या डलहौसीनं खालसा केली आणि ती ब्रिटिश साम्राज्याला जोडली. म्हणजे हे लॉर्ड वेलस्ली आणि लॉर्ड डलहौसी या दोघांनी राबवलेल्या या धोरणांचा इंग्रजांच्या साम्राज्य विस्तारासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. आणि खरं तर 1857च्या बंडाला हेच पहिल्यांदा मूळ कारणीभूत होतं. लॉर्ड डलहौसी आणि लॉर्ड वेलस्ली यांनी आपल्या देशामध्ये अंमलात आणलेल्या या 2 महत्वाच्या पद्धती. यानंतर पुढचा महत्वाचा भाग जो या दरम्यान आपल्याला दिसतो की 1857चं बंड नेमकं कशामुळे घडलं. तर या 2 पद्धतींचा तर उपयोग या ठिकाणी झालेलाच आहे, पण नेमकी कारणं कोणती कारणीभूत पडली ती आपल्याला इथे बघायची आहेत. आणि साधारण एक 5 कारणं या ठिकाणी दिलेली आहेत, की ज्या 5 कारणांच्या माध्यमातून 1857चं बंड आपल्या देशामध्ये घडलं असं आपल्याला दिसतं. याच्यातलं पहिलं कारण आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे राजकीय कारण. याच्यामध्ये पहिला मुद्दा हाच येतो, तो म्हणजे ब्रिटिश साम्राज्य विस्ताराला कारणीभूत ठरलेलं लॉर्ड डलहौसी याचं खालसा धोरण. जे मी आत्ताच म्हटलं की 1857च्या बंडाच्या अगोदरच लॉर्ड डलहौसी आपल्या देशामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून रुजू झाला होता आणि या लॉर्ड डलहौसी यानं दत्तक वारस नामदूर धोरण हे अंमलात आणलं. आणि याच दत्तक वारस धोरणामुळे त्यानं जी संस्थानं खालसा केली, की ज्याच्यामध्ये साधारण जयपूर, उदयपूर, झाशी, सातारा, संबळपूर यासारखी संस्थानं त्यानं खालसा केली आणि ती ब्रिटिश साम्राज्याला जोडली. म्हणजे लॉर्ड डलहौसीच्या या दत्तक वारस
नामंजूर धोरणाचा सगळ्यात मोठा फायदा जर काय झाला असेल तर भारतामध्ये ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार झाला. पण यामुळे दोन गोष्टी कारणीभूत म्हणजे परिणामकारक ठरल्या. त्यामध्ये एक तर संस्थानिकांचं किंवा राजांचं राज्य गेलं आणि त्या ठिकाणी इंग्रजांची सत्ता किंवा शासन सुरू झालं. आणि दुसऱ्या बाजूला सगळ्यात मोठा एक दुष्परिणाम झाला तो म्हणजे या संस्थानिकांच्या पदरी असलेलं सैनिक जे भारतीय मूळ भारतीय वंशी यांचं होतं ते मात्र या ठिकाणी बेकार झालं. त्यामुळे एका बाजूला संस्थानं खालसा झाली, राजे पद उतार झाले आणि दुसऱ्या बाजूला भारतीय सैनिक हे मोठ्या प्रमाणावर बेकार झालेले आपल्याला दिसतात. त्यानंतर इंग्रजांचं याच दरम्यान आणखी एक राजकीय कारण आपल्याला दिसतं ते म्हणजे तंजावरचा नवाब आणि कर्नाटकचा नवाब या दोघांचं नवाब पद सुद्धा काढून टाकण्यात आलं आणि यांना पदच्युत केलं आणि यांची सत्ता सुद्धा ब्रिटिश साम्राज्याला जोडली. म्हणजे तंजावर आणि कर्नाटक हे दोन प्रांत पूर्व किनारपट्टीकडचे इंग्रजांनी काबीज केले आणि या दोन नवाबांना आपल्या पदावरून त्यांनी काढून टाकलं आणि इथे इंग्रजांची सत्ता रुजू केली किंवा प्रस्थापित केली. जसं या ठिकाणी तंजावर आणि कर्नाटक या दोन प्रांतांमध्ये झालं तसंच दिल्लीच्या मोगल बादशाह याला सुद्धा इंग्रजांनी पदच्युत केलं आणि दिल्लीची गादी सुद्धा आपल्या हातामध्ये घेतली. त्यामुळे इथे एका बाजूला दत्तक वारस नामंजूर धोरणामुळे अनेक संस्थानिक नाराज झालेले होते, पण इथे मग तंजावरचा नवाब किंवा आपलं कर्नाटक इथे किंवा दिल्लीचा मोगल बादशाह या ठिकाणी थोडीशी कारणं वेगळी इंग्रजांनी दिलेली आपल्याला दिसतात की ज्याच्यामध्ये जसे एका बाजूला वारस म्हणून जर मुलगा नसेल तर त्यांची संस्थानं खालसा केली जात होती, तर दुसऱ्या बाजूला एखादा राजा किंवा एखाद्या संस्थाने जर प्रशासन बघायला सक्षम नसेल तर तुम्ही कारभार करायला सक्षम नाही आहात, अकार्यक्षम आहात आणि म्हणून तुमचं राज्य ब्रिटिश साम्राज्याला जोडलं गेलं पाहिजेत. या तत्वाखाली सुद्धा काही संस्थानं आपल्या इंग्रजांनी ब्रिटिश साम्राज्याला जोडून घेतली. त्यामुळे अशी अनेक राजकीय धोरणं इंग्रजांनी आपल्या देशामध्ये आणली की ज्यामुळे इंग्रजांच्या विरोधात असंतोषाचं वातावरण निर्माण झालं. याच्यामध्ये आपण काही कायद्यांचाही आधार घेऊ शकतो, जे मग 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट असेल किंवा 1784चा क्विट्स इंडिया ऍक्ट असेल, 1793चा चार्टर्ड ऍक्ट असेल. तर हे कायदे सुद्धा या राजकीय परिस्थितीला कारणीभूत ठरलेले आपल्याला दिसतात की ज्या कायद्यांच्या अनुषंगानं ज्या भारतीयांना सुधारणा देणं गरजेचं होतं किंवा भारतीयांना प्रशासनामध्ये काही हक्काने अधिकार देणं गरजेचं होतं त्या गोष्टी सुद्धा झालेल्या आपल्याला दिसत नाही की ज्यामुळे असं राजकीय स्तरावरती या ठिकाणी ब्रिटिशांच्या बद्दल भारतीयांच्या मनात असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आणि अनेक भारतीय राजे संस्थानिक हे इंग्रजांच्या विरोधात या 1857च्या बंडामध्ये उतरलेले आपल्याला दिसतात. यानंतर दुसरं कारण आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे आर्थिक कारण. तर जसे या ठिकाणी काही राजकीय धोरणं इंग्रजांची ब्रिटिशांच्या विरोधातल्या असंतोषाला कारणीभूत ठरली, तसं ब्रिटिशांची काही आर्थिक धोरणं सुद्धा या ठिकाणी कारणीभूत ठरलेली आपल्याला दिसतात. पण याच्यातलं पहिलं मूळ कारण जे आहे ते थोडंसं इंग्लंड या देशाच्या बाबतीतलं असलेलं दिसतं. तर साधारण 18व्या शतकाच्या शेवटी इंग्लंड या ठिकाणी औद्योगिक क्रांती झाली आणि इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीचे दुष्परिणाम भारतामध्ये पडू लागलेले आढळतात. आता हे नेमकं असं का झालं तर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि मोठ्या प्रमाणावर नवीन नवीन उद्योग धंदे आपल्या इंग्लंडमध्ये सुरू झाले आणि मग या उद्योगधंद्यांना लागणारा कच्चा माल असेल किंवा उद्योगधंद्यांमध्ये झालेला पक्का माल असेल तर या दोन्ही गोष्टींचा प्रादुर्भाव आपल्या देशाच्या दृष्टीने त्रासदायक इंग्रजांनी निर्माण केलेला दिसतो. जसं पहिली गोष्ट आहे की उद्योगधंद्यांमध्ये तयार झालेला पक्का माल हा भारताच्या बाजारपेठेमध्ये विकला जाणं महत्वाचं आहे किंवा युरोप खंडामध्येही तो विकला जाणं महत्वाचं आहे. मग याच्यासाठी इंग्रजांनी धोरणं बदलली की ज्याच्यामध्ये पहिल्यांदा एक गोष्ट इंग्रजांनी केली की इंग्लंडमध्ये तयार केला जाणारा माल विकला गेला पाहिजे. मग इंग्लंडमध्ये तयार केलेला माल जर विकायचा असेल तर भारतामधून जो माल युरोपमध्ये जात होता तो बंद झाला पाहिजे. मग तो आता बंद करायचा कसा तर याच्यासाठी त्यांनी कर व्यवस्थेमध्ये हात घातला आणि भारतामधून युरोप खंडामध्ये किंवा इंग्लंडमध्ये ज्या वस्तू मोठ्या प्रमाणावर निर्यात केल्या जायच्या जे इंग्लंडमध्ये त्या आयात व्हायच्या तर भारतीय आयात वस्तूंवर मोठ्या प्रमाणावर आयात कर आणि जकात कर लावला, ज्यामुळे
भारतीय वस्तू युरोप खंडामध्ये, इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावर महागात विकली जाऊ लागली आणि जी वस्तू भारतातून इंग्लंडला आयात होत होती तीच वस्तू इंग्लंडमध्ये ही उत्पादन केली जायची. त्यामुळे इंग्लंडमध्ये उत्पादन केली जाणारी वस्तू आणि भारतामधून आयात केली जाणारी वस्तू यांचा मग तुलनात्मक आढावा व्यापारी किंवा ग्राहक करू लागले की ज्यामध्ये एकच वस्तू मात्र दरामध्ये किंवा किमतीमध्ये फरक, ज्यामुळे मग इंग्लंडची वस्तू ही भारतीय वस्तूपेक्षा स्वस्तात इंग्लंडमध्ये विकली जाऊ लागली. त्यामुळे आपोआपच इंग्लंडची बाजारपेठ ही भारतीय वस्तूंसाठी बंद होताना दिसते. त्यामुळे असं आयात कर जादा लावून किंवा जकात कर जादाचं लावून भारतीय वस्तू इंग्लंडमध्ये कशा विकल्या जाणार नाही हे तत्व आपल्या इंग्रजांनी ठरवले की ज्याच्यामुळे मग भारतीय वस्तूंची मागणी तिकडे रोडावली आणि त्या औद्योगिक क्रांतीचा पहिला परिणाम आपल्या देशामध्ये झाला की मोठ्या प्रमाणावर कारागीर बेकार झाले, कारण आपली भारतीय वस्तू तिकडे विकलं जाणं मुश्किल झालं. दुसऱ्या बाजूला मग इकडे भारतामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं धोरण राबवण्यात आलं की भारतामध्ये सुद्धा इंग्रजांनी भारतीय वस्तूंवरती मोठ्या प्रमाणावर विक्री कर लावला, तर इंग्लंडवरून येणाऱ्या वस्तूंवर कुठलाच आयात कर किंवा कुठलाच जकात कर इथे लावला नाही. विना जकात माल इंग्लंडचा येत होता आणि तो भारतीय बाजारपेठेमध्ये विकला जात होता. म्हणजे याचाही दुष्परिणाम भारतीय वस्तूंवरतीच झाला, ज्यामध्ये भारतीय वस्तू भारतात सुद्धा महागात विकली जाऊ लागली आणि इंग्लंडवरून येणारी वस्तू मात्र भारतीय वस्तूपेक्षा कमी किमतीमध्ये ग्राहकांना मिळू लागली. म्हणजे भारतीय वस्तूची बाजारपेठ भारतातही बंद झाली आणि इंग्लंडमध्येही बंद झाली, ज्यामुळे आपल्या देशातील असंख्य लाखो कारागीर किंवा विणकर हे बेकार झालेले आपल्याला दिसतात. हे जसं व्यापार विषयक धोरण आपल्या इंग्रजांनी निर्माण केलं आणि याचं सगळं मोठं कारण होतं ते म्हणजे इंग्लंडमध्ये झालेली औद्योगिक क्रांती. आणि मग 19व्या शतकाच्या सुरुवातीला इंग्लंड हे एक औद्योगिक क्षेत्र किंवा औद्योगिक कार्यशाळा म्हणूनच पुढे आले की मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे त्या ठिकाणी नावारूपाला आले आणि मग इंग्लंडमध्ये या उद्योगधंद्यांना लागणारा कच्चा माल मिळणं मुश्किल झालं आणि म्हणून मग इंग्लंडमध्ये मग या उद्योगधंद्यांना लागणारा कच्चा माल आणायचा तर कुठून आणायचा, तर तो भारतातून नेणं गरजेचं आणि म्हणून मग भारतातून कच्चा माल तोही अतिशय माफक दरामध्ये कसा मिळेल असं धोरण इंग्रजांनी ठरवलं, ज्यामुळे इथे भारतात उत्पादन केल्या जाणाऱ्या कच्च्या मालाला सुद्धा किंमत व्यवस्थित दिली जात नव्हती. खूप कवडी मोलानं कच्चा माल विकत घेतला जात होता की ज्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान या ठिकाणी झालं. त्यानंतर इंग्रजांनी ज्या काही जमीन महसूल पद्धती निर्माण केलेल्या होत्या, ज्या आपण मागच्या पाठामध्ये बघितलेल्या आहेत, तर त्या जमीन महसूल पद्धतीमुळे सुद्धा जमीनदार असेल, तालुकेदार असेल किंवा शेतकरी असेल, शेतमजूर असेल, हे सुद्धा इंग्रजांच्या बद्दल असंतुष्ट असलेले दिसतात. पुढे जाऊन तर इंग्रजांनी जी पदं निर्माण केलेली होती जमीनदार आणि तालुकेदार, ही पदं सुद्धा रद्द केली आणि त्यांच्याकडून जमीनदार आणि तालुकेदारांच्याकडून वतनं जप्त केली, ज्याच्यामुळे पुढे जाऊन जमीनदार आणि तालुकेदार सुद्धा इंग्रजांच्या विरोधात उभं राहिलेले दिसतात, कारण त्यांचा उत्पन्नाचा मार्ग सुद्धा इंग्रजांनी काढून घेतला. याबरोबर आपल्या देशामध्ये ज्यांना ज्यांना काही वतनं दिली होती, मग ते मंदिरं असतील, मस्जिद असतील, तर यांना दिली जाणारी वतनं सुद्धा इंग्रजांनी जप्त केली. त्यामुळे ज्या वतनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जमिनी गावामध्ये राखीव स्वरूपात मिळालेल्या होत्या, तर ही वतनं सुद्धा इंग्रजांनी जप्त केली, ज्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर असंतोष इंग्रजांच्या बद्दल निर्माण झाला. तर अशी काही आर्थिक कारणं या ठिकाणी आपल्याला दिसतात की ज्या आर्थिक कारणांच्यामुळे सुद्धा भारतीयांच्या मनात इंग्रजांबद्दल असंतोष निर्माण झाला. त्यामध्ये लाखो विणकर आणि कारागीर बेकार झाले. त्या औद्योगिक क्रांतीच्या दुष्परिणामामुळे जमीनदार आणि तालुकेदार हे जमीन महसूल पद्धतीमुळे निर्माण झालेले दोन वर्ग होते, जे पुढे जाऊन इंग्रजांनी रद्द केले आणि त्यांच्याकडून जमिनी जप्त केल्या. पुढे जाऊन वतनं जप्त केली किंवा जमीन महसूल पद्धती, आपल्या देशातील कच्च्या मालाविषयक असलेलं धोरण, आयात निर्यात किंवा जकात कर याच्याविषयीची धोरणं, तर या सगळ्या गोष्टींच्यामुळे भारतीयांच्या मनात इंग्रजांबद्दल मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आणि या असंतोषाचा उद्रेक जो झाला तो 1857च्या बंडात झालेला आपल्याला दिसतो. तर साधारण अशी दोन महत्वाची पहिली कारणं आहेत की ज्या दोन कारणांच्यामुळे ब्रिटिशांच्या बद्दल भारतीयांच्या मनात असंतोष निर्माण झाला
आणि 1857चं बंड झालं. त्यामुळे इथे पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आहे की राजकीय कारणं कुठली आहेत आणि आर्थिक कारणं कोणते आहेत. राजकीय कारणांमध्ये पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की लॉर्ड डलहौसी याचं दत्तक वारस नामदूर धोरण किंवा खालसा धोरण, की ज्यामुळे उदयपूर, जयपूर, झाशी, सातारा, संबळपूर यासारखी संस्थानं इंग्रजांनी खालसा केली आणि ती ब्रिटिश साम्राज्याला जोडली. तंजावरचा नवाब, कर्नाटकचा नवाब यांना पदच्युत केलं. दिल्लीचा मुघल बादशाह यालाही पदच्युत केलं आणि त्यांची सत्ता सुद्धा इंग्रजांनी आपल्या सत्तेला जोडली, ज्यामुळे राजकीय दृष्ट्या असंतोष निर्माण झाला. आणि आर्थिक कारणांमध्ये पहिलं महत्वाचं तत्व आहे इंग्लंडमध्ये झालेली औद्योगिक क्रांती, की ज्या औद्योगिक क्रांतीमुळे आपल्या देशातील लाखो विणकर आणि कारागीर बेकार झाले. त्याच्यानंतर इंग्रजांनी निर्माण केलेलं आयात कर आणि जकात कर या दोन करांच्यामुळे भारतीय वस्तूंची मागणी रोडावली, ज्यामुळे पुढे त्याचा दुष्परिणाम कच्च्या मालांवरती झाला. कारण आपल्या देशामध्ये कच्चा माल कोण विकत घेत नव्हतं, तो इंग्लंडला पाठवण्याचा पर्याय नव्हता. त्यामुळे तो भारतीय लोक किंवा इंग्रज तो कवडी मोलाने विकत घेत होते. त्यामुळे इथे सुद्धा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. जमीनदार, तालुकेदार यासारखी पदं रद्द झाली. जमिनी किंवा वतनं जप्त करण्यात आली, ज्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांचा असंतोष त्या ठिकाणी निर्माण झाला आणि त्याचा उद्रेक 1857च्या बंडात झालेला आपल्याला दिसतो. तर 1857च्या बंडाला कारणीभूत ठरलेली ही दोन पहिली मुख्य कारणं आहेत. आणखी 3 कारणं आहेत, तर ती 3 कारणं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजावून घेऊ. धन्यवाद.